मनोज जरांगे पाटील नावाचं एक भगवा वादळ मुंबईच्या बेशीवर येऊन पोहोचलेलं आहे आणि शेकडो लाखो बांधवांसहित मुंबईच्या आझादकडे कूच करणार असल्याचं सुद्धा सांगतोय। आपल्या सोबत एक सगळे मराठा बांधव आहेत, यांची सभा झालेली आहे जरांगे पाटलांची। काही जण आपण पाहतोय की पुण्यावरून आलेले धायगुडे आहेत, पुण्यावरून आलेले छत्रपती शिवरायांची मूर्ती या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आणि आपण या सगळ्यांशी बोलणार आहोत। एक मिनिट थांबा। जे काही जरांगे पाटील साहेबांनी सांगितलंय, मनोज जरांगेंनी सांगितलंय, तुम्हाला हे सगळं मान्य आहे? तुमची भूमिका काय आहे? आता आमची सध्याची भूमिका जे जरांगे पाटील साहेब सांगतील तेच आमच्यासाठी सर्वस्व, सर्व मान्य राहील आणि जरांगे पाटील साहेब सांगतील तेच आम्ही मान्य करू। इतर दुसऱ्या कोणाचंही आम्हाला काही देणं घेणं नाही। तुमची भूमिका कुठून आले तुम्ही? गंगाखेड वरून आले। काय जरांगे पाटील जे काय बोलले ते तुम्हाला पटलेलं आहे? सर्व काही एकाच गोष्टी सांगतो, जे म्हणतील तेच खरं जरांगे पाटील। आणि तुमची भूमिका काय? जरांगे पाटील साहेब म्हणतील तेच खरं, सांगली। सरकार ज्या पद्धतीनं म्हणताय की आम्ही अध्यादेश काढू, तुम्हाला विश्वास आहे सरकारवर? आमचा सरकारवर बिलकुल विश्वास नाही। ज्यावेळी फडणवीस विरोधी पक्ष नेता होता त्यावेळी त्यानं सांगितलं होतं की सरकारची इच्छाशक्ती असेल तर सरकार आरक्षण देऊ शकतो। आज देवेंद्र फडणवीस सत्तेत आहे, आज त्याची इच्छाशक्ती आहे का नाही आम्हाला आता सिद्ध करून दाखवायचं आहे त्यानं। जर इच्छाशक्ती नसेल तर त्यानं प्रत्यक्ष सांगावं की मी मराठा विरोधी नेता आहे म्हणून। मग आमचा मराठा समाज काय करतोय ते त्याला देवेंद्र फडणवीसला आम्ही दाखवतो। हे पुरावा वाटतं की आझाद मैदानात जाण्याची तुमच्यावर वेळ येईल असं तुम्हाला वाटतं? आजपर्यंत 70 वर्षात प्रत्येक राजकारणानं मराठा समाजाला फसवलेला आहे। त्याच्यामुळे जरांगे पाटील जे सांगतील तीच पूर्व दिशा आहे। जरांगे पाटीलांनी उद्या सकाळी 11 पर्यंतचा टायमिंग दिलेला आहे। आता ही मराठ्यांची छावणी जवळपास वाशीमध्ये पोहोचलेली आहे। जर करता मराठा समाजाचा संयम सुटला तर आझाद मैदानशिवाय पर्याय नाही। त्यामुळे शासनानं योग्य तो निर्णय घेऊन अध्यादेश काढा, लवकरात लवकर निर्णय घ्यावा। तुम्हाला वाटतंय शासन निर्णय घेईल? कारण शासन सांगताय की निर्णय घेतला जाईल। माझा एक महत्वाचा प्रश्न आहे की आझाद मैदानची परवानगी नाकारली, दसऱ्याला 2-2 मेळावे होतात, ठाकरे गटात होतं, शिंदे गटात होतं, कुणाचं बी असं आम्हाला पक्षाचं घेणं देणं गेलं। 50-50 लाखाचे मेळावे होतं। आमचा मराठ्याचा आता मेळावा घ्यायचा, आमचं आंदोलन ठरलं होतं आझाद मैदान। 4 आठवड्याच्या अगोदर आम्ही त्याला नोटीस दिलेली होती, बरोबर। महानगरपालिकेला 4 आठवड्याच्या अगोदर आम्ही नोटीस देऊन आज ते सांगतात येशीवर आल्याच्या नंतर आम्ही की आम्हाला तुम्ही खारघरचं मैदान द्या, आझाद मैदानच्या मैदानात तुमची जागा पुरेशी नाही का? असं का तुम्हाला 4 आठवडे झोपी गेलेले तुम्ही? आम्हाला तुम्ही आताच का सांगत? आम्हाला आमचं आंदोलन होणार आझाद मैदानच्या मंदिरात, आझाद मैदान मैदानावर होणार। आणि दुसरी गोष्ट, आरक्षण का हवंय? आता आम्ही सांगतो सगळे शिकलेले, मी पण शिकलेलो आहे, मी पण 0.75 मार्काने फेल झालेला माणूस आहे। मराठा समाजात मी गंगाखेड तालुक्यातून आलेलो आहे। शंकरवाडी माझं छोटंसं गाव आहे, परभणी जिल्हा, गंगाखेड तालुका, तुकाराम काळे। माझं मी बँकिंगची तयारी करतो। आमच्या गावातले पाठीमागे सगळे मावळे, आमच्या गावातून जवळपास 25 ते 30 लोक आहेत। 600 लोकसंख्येचं गाव आहे, पण 30 लोक आमची इथं आलेले आहेत, घरदार कामदार। कशासाठी आलो तर हे लोक म्हणतात याला राजकीय काहीतरी हेतू आहे आणि तर राजकीय पोळी बांधण्यासाठी करतात। कोणी राजकीय हेतू नाही। आणि जरांगे साहेबांचा पाठिंबा कुणाचा आहे? शेतावरल्या बांधावरल्या लोकांचा पाठिंबा आहे, हमाली करणाऱ्या लोकांचा पाठिंबा आहे, जे नाली उपसितात ना त्यांचा पाठिंबा आहे, जो गोरगरीब आहेत शेतामध्ये काम करतात, रात्रंदिवस मेहनत करतात त्यांचा पाठिंबा आहे, गरजवंत मराठ्याचा पाठिंबा आहे, सामान्य लोकांचा पाठिंबा आहे, ज्यांना राहायला घर नाही त्यांचा पाठिंबा आहे। त्यामुळेच इथं सगळे लोकसंख्या आले आणि आंदोलन होणार, जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही परत जाणार नाही। अत्यंत भावनिक मुद्दा सुद्धा आहे तुमच्या सगळ्यांसाठी, कुटुंबियांसाठी। बघा, हे मुंबई कुणाचं आहे? मराठी लोकांचं। आम्हाला मुंबईत यायला परवानगी घ्यावी लागते? अहो शिंदे साहेब, तुम्ही एवढ्या मोठ्या सातारा जिल्ह्यातला म्हणजे एक छावा संघटनेतल्या लोकांचा तुम्ही नेता आहे आणि आज मुंबईमध्ये मराठ्याला तुम्ही येऊ नका म्हणता? अहो तुम्हाला परत निवडणुका लढवायच्या आहेत। आज मराठ्याला तुम्ही ढकलून लावाल, ताकदीने लावाल, पण तेवढ्याच ताकदीने जबरदस्तीने उठेल आणि तुमचा एकही आमदार, एकही खासदार या महाराष्ट्रातून निवडून येणार नाही याची दखल घ्यावी। आज मराठा का चिडलेला आहे? आज 75 वर्षीय प्रत्येक ठिकाणी तडपला जातोय। मी जरांगे पाटलांवरती पूर्ण विश्वास आहे तुम्हाला? जे काही घडेल ते योग्य घडेल आणि तुमची दिवाळी याच ठिकाणी साजरी होईल उद्या? याच ठिकाणी दिवाळी ही साजरा होईल आणि गुलालही आमच्या बाजूने पडेल। आणि आज मी सांगतो की प्रत्येक गावामध्ये आज बांधावरतून प्रत्येक व्यक्ती हा मुंबईच्या ठिकाणी येत आहे अजून पण सुद्धा। आणि आज या ठिकाणी करोडच्या संख्येने या ठिकाणी पब्लिक आलेलं आहे, मराठा बांधव आलेला आहे आणि अजून सुद्धा
प्रत्येक जण हा येतोय कारण की आज जो मनोज पाटलांनी आदेश दिलाय की कुणीही घरी न राहता प्रत्येकाने या ठिकाणी या आणि आपल्याला आरक्षण घेऊनच जायचंय माघारी. उद्या आपल्याला आझाद मैदानावर जायचंय आणि आज आम्ही या ठिकाणी थांबणार आणि उद्या आझाद मैदानावर जाणार. नक्कीच सर, उद्या आझाद मैदानावर जाणाऱ्याची भूमिका घेतलेली आहे. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या जात्या. मुंबईच्या वेशीवरती नवी मुंबईमध्ये भगवं वादळ घोंघावतंय. सरकार अध्यादेश काढणार का पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV 9 मराठी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.